हेच खातो आपण क्रिसेंट आणि हे काय कॉकेव चॉकलेट 3 दिवसापासून खातो पण नाव नाही माहिती. बोली आणि पप्पा कॉफी पिते ना कोई बिस्किट खाते. लुक्झमबर्ग मध्ये लुक्झमबर्ग तसंच छोटीच कंट्री आहे बट सेकंड रिचेस्ट कंट्री आहे. आपली ट्रॅम राईड येते हीच आहे ती ट्रॅम. त्यात आपण जाणार आहेत. इडली सांबार आगे, रवा डोसा स पीछे, समोसा समोसा राइट, सरसों का साग ग, गावठी चिकन वेरी गुड. नान खटाई पीछे, इडली इडली सांबार और अभी इडली वडा. बराबर चीटिंग वाला हुआ, आप पूरा फायदा ले रहे हो. लिंबाचे लोणचे, नींबू का अचार, इसका मतलब पीछे. छाछ. अरे वो चास नहीं छाछ है ना, आपके ऊपर च है च. चटनी. नाम बताइए मैं उसका सब वड़ा पाव. खिचड़ी बना दूंगा. सॉरी वड़ा पाव. वड़ा पाव. तुम्हारा इंतजार है तर माझ्या फोनची बॅटरी संपलाय, कम्प्लीट ड्रेन आउट. हा प्रणिताचा फोन आहे. जवळजवळ 2 तास आम्हाला झालं डेन हॅगवरनं निघून. आणि आता आम्ही एक स्टॉप घेतला आहे कारण की इकडे ना भरपूर नियम्स आहेत बसचे पण, म्हणजे खूपच. एक नियम तर मला आठवतो आहे की पूर्ण 8 दिवसाच्या टूरमध्ये ही बस एका दिवसात फक्त 15 आवर यूज होऊ शकते. म्हणजे आपण सकाळी निघालो ते संध्याकाळ होईपर्यंत 15 आवर्सच यूज, त्याच्या पुढे काय नाही. आणि गाडी स्टॉप झाल्यानंतर रात्री जे पण टाईम असेल त्याच्या 11 तासानंतरच गाडी स्टार्ट करता येईल दुसऱ्या दिवशी. भरपूर नियम्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. ते डोम जसं आहे ना इथेच आपण वॉशरूम वगैरे आहे. आणि पण इकडे चार्जेबल आहेत, इकडे फ्री नाही आहे. इकडे प्रत्येक पेट्रोल स्टेशनवर फ्यूल स्टेशनवर ना चार्जिंग पॉईंट आहेत. अपार्टमेंटच्या बाहेर चार्जिंग पॉईंट आहे भरपूर. असं समजत नाही. इकडे भरपूर EV कार्स आहे. आपल्याकडे कसं EV कार्सला ग्रीन नंबर प्लेट असतं, तिकडे तसं काय नाही. आता ती कार आहे त्याची नॉर्मल नंबर प्लेट आहे, ग्रीन नाही आहे. इकडे साधे सुधे असं पेट्रोल स्टेशन नसतात ना, डायरेक्ट डीमार्टच ओपन करून टाकतात. कॉफी शॉप, हे स्टारबक्स आहे कॉफी. टी, लिप्टन टी. इकडे आपल्यासारखा चहा नाही भेटत, डेंजरस चहा असतात. ग्रीन टी हे ते असतात. जसं आपण पितो ना तसं चहा नाहीच इकडे. सगळं मेंटल 4-5 युरो ऑलमोस्ट. हेच खातो आपण क्रिसेंट आणि हे काय कॉकेव चॉकलेट. 3 दिवसापासून खातो पण नाव नाही माहीत. क्रॉसेंट. हां हे बघ ना किती सेक्सी आहे यार. आपण हे खातो ना कोको चॉकलेट. कॉफी एकदम वेगळीच, फक्त कॉफी दिली आणि त्यात आपण हे क्रीमर टाकायचे, शुगर डायरेक्ट नाही मिक्स. हां मी थँक्यू. तुम्ही दोघे बाकी आहेत. मोठं घेतलं का आपण?
गर्मी आहे जैसे कॉफी पिली सुंदर मग अशी तू पिसळली माझ्यावर ऍसिडिटी होईल असं कधी मी काय बोलली कधी मगाची बोली आणि पप्पा कॉफी पिते ना पै बिस्किट खाते ना पै हा झोपून होती परी पूर्ण वेळ पप्पा पण झोपलेले तर फायनली आपण ॲम्स्टरडॅमवरनं निघून आता पोचलोय लुक्झमबर्गमध्ये. लुक्झमबर्ग तसं छोटीशीच कंट्री आहे बट सेकंड रिचेस्ट कंट्री आहे वर्ल्डमध्ये. आणि तसं बघायला गेलं असं काहीतरी आहे, सुपर्ब आहे. तिकडे असं नाही की तुम्हाला भारी असे मोठे मोठे बिल्डिंग्स भेटतील बट मेडिवल टाईम पिरियडच्या इकडे स्ट्रक्चर आहे सगळे असे. तर आता आपण इकडून करणार आहे ट्रॅम राईड. थोडे 2-3 स्टेशन पुढे जाणार आणि परत रिटर्न येणार, बाकी काय नाही, पण ती पण एन्जॉय करूया. पाऊस आला, पाऊस माझ्यासारखी नको बसू. अरे अशी बोलती का? हा आवाज आपण सगळे थांबलेत ट्रॅमसाठी. पुढे 2-3 स्टेशन पुढे जाऊ, उतरू आणि परत रिटर्न येऊ. हीच राईड आहे आपली ट्रॅम राईड. बाकी बघा ना, प्रत्येक बिल्डिंगवर असे त्यांनी लाईट्स लावलेत. समोर पण लाईट्स आहेत, दिसताना मस्त वाटतं ना ते एकदम भारी वाटतं. म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये जातो ना काहीतरी वेगवेगळं काय. हां पॅलेसच वाटतं आणि स्ट्रक्चर प्रत्येक इकडे जातो ना वेगवेगळं स्ट्रक्चर आहे. आपली ट्रॅम राईड येते, हीच आहे ती ट्रॅम. त्यात आपण जाणार आहेत, जास्त नाही 2-3 स्टेशनच पुढे जाणार आहेत. हो गर्दी आहे, उभं राहायला लागेल. हे पण हो इथे ट्रॅम राईड ॲक्च्युली फ्री आहे सगळ्यांसाठी. तुम्ही कुठेही जा जर्क देते ना, तुम्ही कुठेही जा, काही फिरा, कुठे कोणाच तुम्हाला काही तिकीट विचारणार नाही. होई कुठे आलो आपण. लुक्झमबर्गमध्ये आपलं काही साईट सीइंग नाही, ही ट्रॅम राईडच आपली साईट सीइंग आहे. फक्त बाहेर बघायचं, एन्जॉय करायची ट्रॅम राईड. का मी म्हणालो ना लोक चांगले, तिकडे सीट ऑफर केली. अच्छा तरी पण उठला ना बस. तर आपण जे स्टेशनवर चढलो त्याचं नाव होतं प्लेस दी मेट्स. तिकडून आपलं हॉटेल जवळच आहे, बट नशीब आपल्याला बसायला तरी भेटलं. आता आम्ही उतरलो सेकंड स्टेशनवर. स्टेशनचं नाव काय माहित नाही. आपलं चढायचं असेल ना ते प्रेस करायचं आणि उतरायचं असेल तरी ते बटन प्रेस करायचं. तर आम्ही मगाशी चढायला गेलो ना तर आम्हाला माहिती नाही, आम्हाला सांगितलं कोणीतरी प्रेस करा, मग प्रेस केलं. एनिवे इंटरेस्टिंग होती आपली ट्रॅम राईड जर्नी. अच्छा हेच नाव आहे.
स्टेयर प्लास। मिल रहा है। अच्छा है। हम लोग को घाट के आले सर्व आता रिटर्न जर्नी आपली, चला ये बोली तिचा पकड हात। ये चल ए पई तर दुसरी गोष्ट म्हणजे लुक्झमबर्ग सिटी आहे आणि जी जेवढी सिटी आहे तीच कंट्री आहे। मस्त काय ये खाली है ट्रैम ना, ये एम्प्टी है। ट्राई करना सब है, थोड़े से नजदीक चढ़िए। त्याने चलिए जा बस जा पहिले। सॉरी कुठे बसलो थँक्यू सॉरी। आता आपले वॉक राईड चालू आहे। आपल्याकडे टाइम आहे हॉटेल जाईपर्यंत, म्हणून आपण एक 10 मिनिटाची वॉक घेतोय, असंच एक्सप्लोअर करतोय लुक्झमबर्ग। ये परी पकड। परी रेडी 1 2 3 गो। आपण चाललो आता हॉटेलवर, पण परत ट्रॅम राईड घेऊया, कंटाळा आला चालायला। प्लेस दी मेट्स आहे, प्लस दी मेट्स स्टेशन आहे ना, आपण प्लेस दी मेट्स प्लस दी मेट्स चल इकडे ना। शी इज व्हेरी क्लेवर इन दॅट सेन्स। उतरायचं आपण। हा चला फायनली हॉटेलच्या रूम मध्ये तर पोचलोय। मेहनत आहे बाबा, तिकडे लिफ्ट आहे, तिथून इथपर्यंत आलंय। हे तरी ठीक आहे, हे बाबा डेंजर। हे घे ना आता तर घे। तर आज आपण आता डिनर करायला आलोय, पण या डिनरची स्पेशल गोष्ट म्हणजे आज आपण लोकल फूड ट्राय करणार आहे आणि त्याचीच पहिली डिश आपली आली आहे। सूप आहे काहीतरी, परीला पण तेच दिलंय, पण मला वाटत नाही परी खायला का नाही। आपण हे खातोय, हे आहे पंपकिन सॉस, परीला पण आलाय। हे बघा आपलं लोकल डिनर। या अख्ख्या प्लेटला काय सांगतात मला पण नाही माहीत, काही ट्राय कर। पप्पा तर चालू पण झाले। चिकनच आहे ते, अरे चिकनच आहे बाबा। व्हेरी गुड मॉर्निंग। आजचा ब्रेकफास्ट बघा, व्हरायटी बघा फक्त। पण एवढं सगळं आपल्याला ट्राय करताना आपल्या 5 मिनिटात निघायचं। मी पण ब्रेकफास्ट घेतलाय, तो पॅक करणार आहे, आपण गाडीतच भेटूया।
ते स्क्रॅम्बल्ड एग आहे म्हणजे भारी असं ना असं चीज वाटतं ते एकदम. हां हे आपलं झालं पॅक. फक्त स्क्रॅम्बल्ड एग आणि फ्रूट्स खाऊन घेऊया. प्रणिताने पण केलं आहे पॅक. 5 मिनिटात निघायचं. चला आता आपण निघतोय स्वित्झर्लंडसाठी. तर आजचा व्लॉग इकडेच एंड करूया. पुढचा व्लॉग पुढे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. परीचं खेळणं वाजतंय. चला वन्स अगेन गुड मॉर्निंग. चलो बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.